मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 24 कापणी या कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। या कवितेच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी। बहिणाबाई चौधरी या त्यांच्या मातृबोलीतील म्हणजे खानदेशी बोलीमध्ये कविता लिहितात। त्यांच्या कवितेचे विषय माहेर, कापणी, पेरणी तसेच कृषी जीवनातील वेगवेगळे प्रसंग तसेच काही सण सोहळे यावर आधारित त्यांच्या कविता असतात। त्यांच्या कविता अतिशय सोप्या आणि मनाला भावणाऱ्या असतात। आपल्या मानवी जीवनातील तत्वज्ञान मांडणाऱ्या त्यांच्या कविता असतात। अशाच प्रकारची सुंदर कविता कापणी ही तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे। कापणी या कवितेमध्ये शेतकरी धान्य कापून खळ्यात घेऊन जातात। या कापणीच्या आनंदाचे वर्णन बहिणाबाईंनी या कवितेमध्ये केलेले आहे। मुलांनो, सर्वप्रथम आपण कविता वाचून घेऊ, त्यानंतर या कवितेचा भावार्थ पाहूयात। आता लागे मार्गेसर, आली कापणी कापणी, आज करे खाले वरे, डाव्या डोळ्याची पापणी, पडे जमिनीला तडे, आली कापणी कापणी, तशी माझ्या डोळ्यापुढे उभी दाण्याची मापणी। शेत पिवळे धमक, आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत, इये ठेवा पाजवुनी, पीक पिवळे पिवळे, आली कापणी कापणी, हातामधी धरा इये, खाली ठेवा रे गोफणी, काप काप माझ्या इया, आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची, आली डोळ्याले झापणी, आता पुढे रगडणी, आता कापणी कापणी, खय करा रे तयार, हाती घिसन चोपणी। मुलांनो, आता कवितेचा भावार्थ पाहूयात। आता लागे मार्गेसर, आली कापणी कापणी, आज करे खाले वरे, डाव्या डोळ्याची पापणी। लागे म्हणजे सुरू होत आहे, मार्गेसर म्हणजे मार्गशीर्ष हा एक मराठी महिना आहे। खालेवरे म्हणजे खालीवर, डोळ्याची म्हणजे डोळ्याची, पापणी म्हणजे डोळ्यांची पापणी। इथे कवयित्री म्हणत आहे की आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि त्यामुळे कापणीची वेळ जवळ आली आहे। कापणी करायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे डाव्या डोळ्याच्या पापण्या खालीवर होत आहे। डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होणे हा एक शुभ संकेत आहे असे कवीला या ठिकाणी वाटते। त्यामुळे आता कापणी करण्याची वेळ आली आहे असे कवयित्री म्हणत आहे। पुढच्या ओळी पाहूयात। पडे जमिनीले तढे, आली कापणी कापणी, तशी माझ्या डोळ्यापुढे उभी दाण्याची मापणी। जमिनीले म्हणजे जमिनीला, तढे म्हणजे तडे, भेगा पडणे, जमिनीला भेगा पडणे, डोळ्यापुढे म्हणजे डोळ्यापुढे, दाण्याची म्हणजे धान्यांची, मापणी म्हणजे मोजणी। इथे कवयित्री म्हणत आहे की जमिनीला भेगा पडत आहेत, कापणीची वेळ जवळ आली आहे। माझ्या डोळ्यापुढे कापणींच्या धान्यांची मोजणी डोळ्यासमोर दिसत आहे आणि या सर्वाचा कवयित्रीला आनंद होत आहे। शेत पिवळे धमक, आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत, ये ठेवा पाजवुनी। पिवळे धमक म्हणजे गडद पिवळे, इथे आपण पिकलेले असा अर्थ घ्यायचा आहे। इये म्हणजे इळा, पाजउनी म्हणजे धार लावून। या ठिकाणी कवयित्री म्हणत आहेत आता शेतातील धान्य
पिकून पिवळे धम्मक झाले आहे आणि कापणीची वेळ आली आहे. त्यामुळे आता मनात हिम्मत धरा आणि इये म्हणजेच विळे धार देऊन तयार ठेवा, कारण आता कापणीची वेळ जवळ आलेली आहे. कापणी करून खूप सगळे धान्य साठवूया असे या ठिकाणी कवीला वाटत आहे. पुढच्या लाईन बघूयात. पीक पिवळे पिवळे आली कापणी कापणी, हातामधी धरा इये, खाले ठेवा रे गोफणी. पिवळे पिवळे म्हणजे पिवळे पिवळे, इये म्हणजे इळे, गोफणी गोफणी म्हणजे ज्यावेळेस शेतामध्ये धान्य येतं त्यावेळेस ते धान्य खाण्यासाठी पाखरेसुद्धा शेतात येतात आणि पाखरांपासून धान्यांचं संरक्षण करण्यासाठी गोफणी बनवली जाते. त्यामध्ये दगड ठेवून पाखरांना हुसकून दिलं जातं. दगड फिरवून असं त्याला मारलं जातं आणि मग पाखरे तेथून उडून जातात. तर पाखरांपासून धान्यांचं संरक्षण करण्याचं एक साधन आहे, त्याला गोफणी असे म्हणतात. या ठिकाणी कवयित्री म्हणत आहे की आता गोफणी खाली ठेवा, कारण आता कापणीची वेळ जवळ आली आहे. कारण सगळं पीक पिवळे पिवळे झालेले आहे, त्यामुळे गोफणी खाली ठेवून कापणी करायला सुरुवात करा. पुढच्या लाईन पाहूयात. काप काप माझ्या इया, आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची, आली डोयाले झापणी. इया म्हणजे इळा, थाप म्हणजे ढीग रास, झापणी म्हणजे खूप कष्ट केल्यानंतर डोळ्यावर एक झापड येते, त्याला इथे झापणी म्हटलेलं आहे. इथे कवयित्री तिच्या विळ्याला म्हणत आहे, काप काप माझ्या इया, आली कापणी कापणी. भरभर सगळ्या धान्याची कापणी करून घे. कापलेल्या पिकांची म्हणजेच धान्यांची रस्ता रस्ता डोळ्यावर झापणी आलेली आहे, डोळ्यावर झापड आलेली आहे. त्यामुळे माझ्या इळ्या भरभर लवकर लवकर कापणी कर, असं कवयित्री या ठिकाणी तिच्या हातातील विळ्याला म्हणत आहे. पुढच्या लाईन पाहूयात. आली पुढे रगडणी, आता कापणी कापणी, खय करा रे तयार, हाती घिसन चोपणी. रगडणी म्हणजे रगडणे, तुडवणे. तयार म्हणजे सिद्ध व्हा. घिसन म्हणजे घेऊन. चोपणी म्हणजे जाड पसरट अशी लाकडाची फळी असते, त्याला चोपणी असे म्हणतात. खळ्यामध्ये ज्यावेळेस धान्य रगडायचं काम चोपणीने केले जाते. या ठिकाणी कवयित्री म्हणत आहे, आता कापणी झाल्यानंतर आता पुढे कापलेल्या पिकांची रगडणी करावं लागेल, मळणी करावं लागेल आणि त्यासाठी खय म्हणजे खळे, कापलेली कणसे साठवण्यासाठी एक जागा तयार केली जाते, त्या जागेला खळे असे म्हणतात. आता हे खळे तयार करायला घ्या आणि आता इळे हातातून ठेवून द्या आणि हातात काय घ्या, चोपणी. चोपणीने आता धान्याची रगडणी करायची, मळणी करायची. कापणीमध्ये जे आपण कणसे कापले आहेत त्याच्यापासून आता धान्य तयार करायचे. मुलांनो, या ठिकाणी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी या कवितेतून शेतकरी पिकांची कापणी करून कणसे खळ्यात नेतात, त्या कणसांची रगडणी केली जाते, मळणी केली जाते आणि कापणी केलेल्या पिकामधून धान्यांच्या राशी लावल्या जातात. अशा पद्धतीने कापणीचे सुंदर वर्णन इथे कवयित्रीने केलेले आहे. मुलांनो, तुम्हाला ही कविता नक्कीच समजली असेल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.